रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। गेल्या वेळेला आपण त्या काळाला लागून जो उपदेश केलेला असतो तो पुढच्या बदलत्या काळाला कसा लागू करून घ्यावा हे सांगण्यासाठी विवरण करण्याची वेळ येते. आतापर्यंत तसं गीतेच्या बाबतीत विचार करा, फार पूर्वीच्या ग्रंथांच्या बाबतीत विचार करा, त्याच्यावर एवढी भाष्य आणि एवढे ग्रंथ का लिहिले गेले. वास्तविक त्यात काय म्हणायचं ते सांगितलं आहे आणि ते थेट आहे. त्यांना काय म्हणायचं ते त्यावेळेला थेटच आहे. दिलेलं उदाहरण, वातावरण सगळ्याचा त्याच्यात विचार केलेला आहे. पण वातावरण बदललं, परिस्थिती बदलली, माणसाच्या सगळ्या राहणीमान बदललं, अडीअडचणी बदलल्या. ह्या सगळ्यामध्ये आता तत्त्व तर बदलणार नाही, पण त्याचं लागू करण्याची जी पद्धत आहे ती बदलेल. तर ती बदललेली पद्धत सांगण्यासाठी इथे जे सोये पाणी आणावे म्हटलं तेव्हा या गेल्या वेळेला आपण असं म्हणत होतो की सोये पाणी आणावे नाही, सोये पाणी घ्यावे एवढं झालं तरी खूप झालं. इथपर्यंत खाली आपण आलो होतो. तर हे लागूच करून घ्यायचं आहे. तर उठावं आणि आपण स्वतः पाणी घ्यावं. आई मला पाणी दे, बाबा दे जरा पाणी द्या, हे काही करू नये. इतपत लागू करून घेतलं तरी आपल्याला याच्यातलं काय म्हणायचं ते. कारण शेवटी आपण काय करणार, सोय पाणी आणावे, स्वतः निजवावे, खाऊन येतो की असावे, कष्ट न दे कोणाचे श्रीराम चालले. यांना आपल्याला काय होणार नाही. ते श्रीरामाला लावावे असं शेवटी म्हणलेलं आहे. म्हटलं तर ते ह्यांना काही नाही. सदा विठ्ठल चिंतन परपिढीचे दुःख जाण, शेती कष्ट वेळ, हे ठीक आहे, कष्टोने आपण धान्य मिळवे, तसं त्याचा आपल्याशी काही संबंध आहे असं वाटत नाही. तर हा वर्ग एक तर कमी असेल, जो वर्ग असेल समजा शेतकरीच असेल तर त्यालाही माहीतच आहे. तर हे अशा अर्थानं नाही. त्या वेळेला काय असेल तर मन तर चिंतन करीत राहील, पण विठ्ठलाचं करील का असा प्रश्न आहे. जे शाश्वत आहे त्याचं करील का अशाश्वताचं करील. मन चिंतन करतच राहणार. ते तेव्हाही करीत होतं, मधली गीता होऊन गेली तरी करीत होतं. आज गीतेसारखा ग्रंथ असा आहे की सर्वात जास्त म्हणजे आजपर्यंत ज्याच्यावर सर्वात जास्त टीका गेल्या चांगल्या अर्थाने, टीका हा संस्कृत शब्द आहे तेवढं समजून घ्या, तर त्या अर्थाने त्याचा विस्तार, त्याचं विवरण, त्याचे अनुवाद, त्याचं सगळ्या मार्गाने ज्याच्यावर जास्तीत जास्त काम झालं असा तो ग्रंथ आहे. तर असं वास्तविक त्यांनी ते सार काढून दिलेलंच आहे सगळ्याच. पण तरीसुद्धा त्याच्यावर जास्तीत जास्त ग्रंथ लिहिले गेले. याचं कारण ते त्या काळाला त्याचा अर्थ लावून दाखवण्यासाठी आणि अंमलात कसं आणता येईल हे सांगण्यासाठी ते करावं लागलं. त्यांनी त्यांच्या काळात तिथली सगळी समोर मांडलेली परिस्थितीमध्ये काय गरज आहे त्यासाठी ब्रह्मसूत्रापासून सगळं आणून तिथे त्याचं सार काढून दिलं. तसं आता जे सार काढून दिले ते त्या परिस्थितीत करायचे त्यांना योग्य असेल. मला काय असं मोठं रणांगणावर जावं लागणार नाही, असा काही प्रश्न पडणार नाही. म्हणून माझ्यासाठी काय ते ज्ञानेश्वर माऊलींनी परत काम केलं. असे संत मंडळी हेच काम करत असतात की तिथलं जे मूळ आहे ते काही अबाधित न ठेवता, कारण ह्याच्यात आग्रहीपणा माणसाकडे येतो. तिथं काय लिहिलं आहे, तिथे लिहिलेलं आहे बरोबर आहे, पण तिचा आत्ताच्या काळाचा अर्थ आहे. त्याच्यावरून भेद, त्याच्यावरून वाद, इथे कुतर्के हटवादी वगैरे जे म्हटलेलं आहे ती नकळत प्रवृत्ती माणसाकडे असते. तो पंथभेद करील, तो ग्रंथभेद करील, तो त्या सांगण्याचा भेद करील, तो त्याचा आग्रही होईल, अभिमानी होईल, हेच खरं म्हणेल तेच खरं म्हणेल. मूळ सत्य आहे ते खरंच आहे. कुठूनही आलं तरी झऱ्यातलं पाणी तेच, विहिरीतलं तेच, तळ्यावरचं सरोवरावरचं तेच, पाणी प्यायचं तेच, तेव्हा तेच, आणि तान बागते ती तीच. हे ज्यांना माहिती आहे त्यांना बरोबर याच्यातले भेदाभेद वाटत नाही. मग हे जे भेदाभेद आहेत ते निर्माण होत राहतात मध्ये मध्ये. आपल्याला स्वामींच्या चरित्राची कल्पना असेल, ढेंबे स्वामी महाराज, थोरले स्वामी महाराजांच्या चरित्राची कल्पना असेल. ते जालवणला ज्यावेळेला जाताना, जेव्हा जालवणला मुक्काम पडला तर त्यावेळेला ते नेमकं त्यांचे गुरु जे नारायणानंद सरस्वती, जे स्वतः दंड देणारे त्यांना स्वतः ते जे गुरु होते ते दंडगुरू स्वतः रामदासी पंथाचे होते. त्यामुळं आपल्या गुरूंचं स्मरण म्हणून हे दासनमी करीत असत ते रामदासी पंथाचे म्हणून. म्हणजे आता हे आता आपल्यालाच समजून घेणं अवघड जातं खरं सांगायचं. वास्तविक ते तर करतातच प्रत्यक्षात. म्हणजे त्यांच्या कृतीतून जो अभेद व्यक्त होतो तो आमच्या विचारात सुद्धा अजून जमत नाही. तर वास्तविक हे खरं असं आहे. म्हणून आपल्याला पाहिलं असेल तर मामा वारकरी कीर्तनामध्ये नेहमी स्वामींचे अभंग घेतात, रामदास स्वामींचे घेतले. हेच जमणं अवघड असतं. आणि तिथेच खरी परीक्षा आहे की आत किती उतरलं आहे, सत्यापर्यंत मनुष्य किती गेला, खऱ्यापर्यंत मनुष्य किती गेला ते तेव्हा कळत. तर सांगत होतं ते जालवणच्या मुक्कामध्ये तिथे एक शास्त्री भाऊ होते, ते मोठे, आणि ह्यांचा शास्त्राधिकार, संस्कृतवरचं प्रभुत्व सगळं त्यांना माहिती होतं.
त्यांचं प्रवचनही असे, ते संस्कृतमध्ये असे, भाष्य असे, संस्कृत काहीतरी एखादं वाचायला घेतलेलं शंकर भाष्य वगैरे असं काहीतरी ग्रंथ घेतलेला असे. तर ते तिथं आले म्हटल्यानंतर आता पुराण निरूपण काय पद्धत होती, त्या काळात पुराणाची पद्धत होती, निरूपणाची पद्धत होती. तर त्यानुसार ह्यांनी शास्त्रग्रंथ घ्यावा आणि आपल्याला तो ऐकायला मिळावा ही त्यांची इच्छा होती. पण हे जो चालले होते ते त्यांच्या वाटेत मार्गात होते. तर मार्गात तिथे असतानाच्या मुक्कामावर त्यांना हे हा नेमका दासनवमीचा काळ आला. तर त्यांनी सांगून टाकलं की आपण आता या पुढचं निरूपण हे त्यांच्या परंपरेचं किंवा स्वामींचं स्मरण म्हणून, संतांचं स्मरण म्हणून हे दासबोधावर निरूपण होईल असं म्हटल्यावर ते जे कळलं त्यांना आदल्या दिवशी दुसरी त्यांना रात्रभर अस्वस्थता आहे की यांचा अधिकार काय, ते संस्कृत काय, ते श्रुती सांगावी. त्यांनी असा त्यांचा अधिकार आणि हे दासबोधावर निरूपण केलं. त्या काळातला विचार केला 100 वर्षापूर्वीचा. त्यात स्वामींचा अधिकार, त्यांचं प्रभुत्व हे सगळ्याचा विचार केला, परंपरेचा विचार केला. तर शास्त्रीबोध झालं तरी शेवटी मनच ना, अडचण तिथंच आहे. त्यामुळं सामान्य माणसाला सुद्धा जो भेद कदाचित जाणवणार नाही, तो इथं आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात जाणवतो. कारण इथे शास्त्राभिमान आला, ते श्रुतींचा अभिमान आला सगळा. त्यामुळं त्यांनी रात्री स्वामींना भेटून ते कल्पना दिली की खरं सांगायचं तर आपण उपनिषदावर एखाद्या ह्याच्यावर असं भाष्य कराल, पूर्वी ऐकलेली होती त्यांनी. त्यामुळं तशी मला विनंती होती, माझी अपेक्षा होती. आपण आता हे प्राकृत ग्रंथावर, मी त्यांच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकांसाठी हे आहे, प्राकृत आहे, दासबोध आहे, त्याच्यावर आपण कशाला विवरण करणार, तर आपण एखादा ग्रंथ घेतला तर. ते म्हणले ठीक आहे, काही बोलले नाही, ठीक आहे. ते फार काही प्रतिक्रिया देतात, काय करायचं ते करीत प्रत्यक्ष, त्यांचं सामर्थ्यही तसं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या निरूपणाच्या वेळेला दासबोध काढायला सांगितलं. म्हणला 7वा समास काढा. 7वा दशक काढला, 9वा समास काढला. म्हणले वाचायला लागा. त्यांनी त्याच्यात त्यांच्या कार्यक्रमात काही बदल केला नाही आणि सुरुवात कुठून केली तर तैत्तिरीय उपनिषदापासून केली. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं ही सुरुवात केली. इथे वाचा परत ते जे ह्याला मनाला प्राप्य नाही अशी जी ब्रह्मवस्तू, असा जो आनंद आजही त्या भाषेत तो तसाच आहे. आजही आपल्याला तर्काने आनंद गाठता येत नाही आणि बुद्धीनं तर नाहीच नाही, तर्काने नाहीच नाही, मनाने नाहीच नाही. मन नाहीचं केलं तर आनंद व्यक्त होईल एक वेळ, पण मनाने गाठता येईल असं म्हटलं तर नाही गाठता येत. कारण खरा आनंद कशात आहे आणि तो काय दर्जाचा आहे, तो येतो वाचो निवर्तन्ते, ते मागे येतात हे आहेच ते तरी याचं म्हणणं. तर ते सगळं मध्ये तो श्लोक घेतला आणि पुढं ते वाचताना म्हणाले की जेथे वाचा निवर्तती, म्हणजे काय झालं येतो वाचो निवर्तन्ते, तेव्हा जेथे वाचा निवर्तती ती मनासी नाही प्राप्ती, मनाला प्राप्त होणं शक्य नाही, वाचेला परतावं लागेल. आता हे दासबोधातले आहे. तेव्हा हे जी बोलती श्रुती सिद्धांत वचन याच्यावर निरूपण केलं आणि सगळं निरूपण झाल्यानंतर लोकांना काय कळायचं ते कळलं, सामान्य भाषेत कळलं, हे दासबोधातही कळलं. हे सगळं झाल्यानंतर मग नंतर ते मागे भेटीला थांबले होते, तर त्यांनी हात जोडले. ते म्हणले मला कळलं म्हणले आपल्याला काय आढळलं वेगळं श्रुतीशिवाय ह्याच्यात, आणि त्यावर भाष्य बोलताना पुढे ते जे म्हणाले ते महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीनं. जे आत्ताबरोबर चाललं आहे, आपलं काम करायचा प्रयत्न चालला आहे ते तेच. ते म्हणाले हे श्रुतीचंच वचन आहे, पण ह्यांनी जेथे वाचा मागे येते, जेथे मनाला ठाव लागत नाही, या भाषेत सांगितलं. कारण ह्या भाषेत आज कळू शकतं. तुम्ही जे म्हणता आहात ते बरोबर आहे, ते तर माझाही तो मार्ग तोच आहे. पण याच्यासाठी जे बाकीचं सगळं लागतं, जी पद्धतीचं वातावरण, ज्या पद्धतीची गरज आहे, तर तसा आचारशुद्धी नाही, आपण ह्या वातावरणशुद्धी नाही, अशा परिस्थितीत आपण काय करू शकू, तर मूळ जे आहे ते आपण आजच्या परिस्थितीत कसं अंमलात आणता येईल ते बघावं. मग त्यासाठी हे जी संत मंडळी येतात त्यांना तुम्ही कमी लेखू नका. हे सांगणारे एक शास्त्री आहेत, ते लक्षात ठेवा. की पंडित आहेत, दत्तावतार आहेत, ते स्वतः हे सांगतात की त्यांना तुम्ही कमी लेखू नका. ते हे पोचवायचं काम करत आहेत. जे कठीण आहे ते अत्यंत सोपं आणि सेव्य. महाराज जे म्हणले तो सेव्य शब्द अगदी बरोबर आहे की एवढा परमात्मा निर्गुण, पण तो सगुणात आणून त्यांनी सामान्य माणसाला सुसेव्य केला. आपण ज्या वेळेला स्वयंपाक करतो त्यावेळेला आशीच्या आशी बाजारातली वस्तू आणलेली वास्तविक तीच खातो, पण ती सुसेव्य करून खातो. सेव्य व्हायला पाहिजे ना, शिजवली पाहिजे.
काय उकडली पाहिजे, काय ते केलं पाहिजे ना त्याचं. तेव्हा ती सुसेव्य, आणि त्यातसुद्धा जर चांगल्या तऱ्हेनं करणारा असला तर सुसेव्य होते, नाही तर नुसतीच सेव्य होते. मग तो हाय हाय करीत खाईल, नाहीतर आळणी म्हणून खाईल, नाहीतर चुकचुकत खाईल, ते सुसेव्य नाही. त्यांनी एवढा निर्गुणातला परमात्मा सगुणात आणून आपल्याला राम म्हणून सुसेव्य, विठ्ठल म्हणून सुसेव्य, दत्त म्हणून सुसेव्य, बघितलं की माणसाची तंद्री लागेल एवढं त्याच्यात सामर्थ्य आणलं त्यांनी. हे त्यांचे आपल्यावर उपकार आहे. हे महाराजांनी स्पष्ट ज्या शब्दात सांगितलं तेच तिकडे त्यांनी सांगितलं. आणि ते स्वतः एवढे दत्ताच्या आज्ञेशिवाय जागचं पाऊल उचलणार नाही, अशी ज्यांची एकदा दंड जर दत्ताने सांगितलं आणि उचलला तर स्वामींनी पुन्हा तो खाली ठेवला नाही. ज्या ठिकाणी जायला सांगितले तिथे गेल्याशिवाय दंड खाली ठेवायचं नाही. इथपर्यंत ज्यांची देवाची आज्ञा म्हणत देवांची आज्ञा झाली तर त्याच्यावर काही ब्रह्मवाक्यासारखं आहे असं मानणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की संतांचं कार्य कमी लेखू नका, ह्याच्या तरी वना उपदेश दिला. कारण ते जाणून आहेत की काय ह्याचं महत्त्व आहे. तेव्हा हे काळाला लागू करून देतात हे लक्षात ठेवणार आहे. हे सगळे ग्रंथ आहेत, पण श्रुतिवचनात ह्याच्यात कोण अप्राप्य मनसा सह वगैरे हे आता कोण करणार आहे. तर त्याला हे कळू दे की तिथे वाचा मागे येते, तिथे वाणी थांब लावत नाही, हे सगळं त्याला कळू दे. असं ते करतायत तर ज्यांना जे हे लिहित आहेत हा अनुवादासारखं लिहिल्यासारखं आहे. म्हणजे हा आजच्या काळाला धरून, भाषेला धरून, कळण्याच्या सुकोतीला धरून हा अनुवाद केला. मग माणसाला ते लक्षात येईल, अरे हे नुसतं वाचायचं, हे नुसतं तर्काचं ह्याचं काम नाही आहे, तर इथे आपल्याला काही भक्तिमार्गानंच जावं लागेल. त्यामुळे शेवटी त्यांनीसुद्धा शेवटचे शिष्य करताना म्हणजे किंवा त्यांच्यासमोर जे काय असेल त्यातला शेवटचे करताना नाना महाराजांनी त्यांनी बुद्धी ज्या ह्या सगळ्या प्रधान त्यांना सगळंच शास्त्र शिकवलेली आहेत, पण तरीसुद्धा त्यांना भक्तीचं वळण देऊनच पाठवलं आहे. आणि त्यांच्याकडून मिळालं त्यांना जास्तीत जास्त भक्तीचंच वळण मिळाले. एखादा चाहता किंवा कोणी जर अधिकारी असेल तरच त्यांनी योगमार्गाचं काही सांगितलं, नसेल तर त्यांना सगळ्यांना त्यांनी भक्तिमार्गच सांगितला, नामच दिला. म्हणजे त्यांनीसुद्धा परंपरेमध्ये ते पुढे चालू कसं राहील याची व्यवस्था केली की भक्ती चालू राहील. त्यामुळं भक्तीच्या त्या सहाय्याने आज किती लोक पुढे गेले. तेव्हा काळाला धरून सोये पाणी आणावे, तसं सोये पाणी घ्यावे. ते खाओनी म्हटलं आहे पुढे, अन्नही स्वतः शिजवावे. मी म्हणतो त्या कुकरमध्ये शिजवा, पण निदान त्या माणसाला कुकर लावता येऊ दे. अन्न स्वतः शिजवावे म्हणजे अगदी काही चूल घेऊन अगदी पातेलं ठेवून त्याच्याखाली लाकडं पेटवून एवढं का काय करण्याची परिस्थिती राहिली आहे. लाकूड मिळायचं किती मुश्किल झाले आपल्याला माहिती आहे. ज्या काळात शक्य होतं तेव्हा त्या पद्धतीने शिकत होते, मग ते सजवत होते. तसं काय आज शिजवायची गरज नाही, पण निदान किती मुठी तांदूळ घातल्यावर किती पाणी एवढं तरी निदान त्याला कळत असेल तर तेवढं तर त्या मुलाला मुलीला काय असेल ते कळावं. आता मोठ्यांना कळावं हे अभिप्रेत आहे धरलेलं, मी त्यांना कळतच आहे असं मी समजतो. तर तसं ते अभिप्रेत आहे, तर ते त्याला कळावं, मग स्वतः शिजवून खावं, म्हणजे स्वतःच्या कष्टाने राहावं. अक्कलकोट स्वामीजी म्हणायचे स्वतःचे शेत पिकवून खावे. बरोबर बोलणारी माणसं आहेत ती. एखादंच वाक्य कधीतरी बोलून गेलेले आहेत, पण ते इतकं तत्वासारखं आयुष्यभर लागू पडणार आहे, स्वतः शेत पिकवून खावे. तर हे जे आहे हे काळाला धरून आपण करून घ्यावं, म्हणजे मग आपल्याला स्पष्ट होईल. त्याच्या अर्थाने त्यांनी हे म्हटलं, मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, किंवा जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती. ते मनाला होणार नाही, मनाला मोडा तर ती प्राप्ती होईल. मग आता मनाला म्हणण्याचा अभ्यास हाच परमार्थ. एवढं लक्षात ठेवलं तर मग पुढचं जे आहे ते पण आजच्या पुरतं एकच किंवा दोनच घेऊ त्यातले विषय. तर त्यातल्या पुढे म्हटलं आहे की कष्ट न देई कोणासे. किती साधा आहे खरं म्हणायचं तर, की सोये पाणी आणावे, अन्नही स्वतः शिजवावे, खाओनी सुखी असावे. स्वतः शिजवलेलं अन्न असलं आणि जर खाओनी सुखी झाला ना तर जमलं की त्याला खरं. कारण स्वतः शिजवायला गेल्यावर कळतं की शिजवणाऱ्याचे उपकार आजपर्यंतचे काय आहेत. एखाद्या वेळेला भाजी करून स्वतः बघायला सांगितली म्हणजे मग ती कशी होते, काय करावं लागतं, मग ती खाल्ल्यानंतर काय होतं, आपण शिजवली ती कशी लागते ह्याच्यावरनं कळतं की त्याचे कष्ट आणि त्याचं प्रमाण, त्याचा अनुभव, याच्या सगळ्याच्या विषयी आदर उत्पन्न होतो. म्हणून ते करावं. स्वतः काही शिजवायला घरातले म्हणतील पण की कशाला, बरोबर आहे, कदाचित त्यांच्या मनातही असेल करता ते करू देते एक दिवस, असं पण असेल, काय सांगता येत नाही. पण तरीसुद्धा आपण ठीक आहे करून बघा. करून बघितल्यानंतर कळतं अरे हे तिखट कमी जास्त झालं, हे मीठ कमी जास्त झालं, हे झालं ते झालं, मग हे सावरा ते सावरा, ते आपण नाही का सुधारून काय म्हणतात त्याला खाली
मॉडिफाय करून घेतात. ते पदार्थ मॉडिफाय करावे लागतात. मग ते करतात. मग आपणही करायला, आपल्याला मॉडिफाय करायला पण ते काय दुरुस्त करायला पण शिकायला येईल. कारण पदार्थ दुरुस्त करण्यावर सुद्धा पुस्तकं असतील मला वाटतं, की कसे दुरुस्त करावे. बिघडलेले पदार्थ या नावाचं पुस्तक, बिघडलेले पदार्थ कसे दुरुस्त कराल. मग आता त्याच्यातले वेगवेगळे पदार्थ, आमटी बिघडली तर काय कराल, हे बिघडले तर काय कराल, सगळं. तर ते बिघडलेले पदार्थ नाही तरी खरं सांगायचं तर ते जर शिकलं ना तर बिघडलेल्या प्रपंचसुद्धा थोडंसं समजेल त्यातून दुरुस्त कसं करायला. काय शेवटी शिकणाऱ्याला दत्तगुरू प्रमाण बघा, आता ती बसली तर आरती चालू आहे. तर दत्तगुरू प्रमाण कुठेही काही शिकावं. तसं बिघडलेला पदार्थ हे अशीच अवस्था आहे. हे जमत नाही, हे जमत नाही, ते जमत नाही, घरामध्ये पटत नाही, अमकं नाही तमकं नाही, म्हणजे बिघडलेलं प्रपंच दुरुस्त कसा करावा. तिचं कसं थोडंसं मीठ वाढवतात, थोडंसं मीठ कमी कमी करतात, थोडं गोड वाढवतात. तसं ते थोडं इकडे कमी जास्त केलं की ते होतं, सुसेव्य होऊ शकतं. तेव्हा प्रपंच हा दुःखद आहेच, पण असह्य जो आहे तो भक्तीनं सुसह्य होता कष्टाने. एवढं लक्षात ठेवलं काय फार मोठा फरक पडत नाही. इथला प्रपंच काय आणि दुसऱ्या गावचा काय, घरचा काय, माहेरचा काय, आणि सासरचा काय, भावांचा काय, सगळे तेच. त्यामुळं या अर्थाने एक म्हटलं ते लक्षात ठेवावं की हे स्वतः शिजवावे, खाऊनी सुखी असावे. खाऊनी सुद्धा सुखी राहायला शिकता आलं पाहिजे. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते खाऊन माणसाला सुखी नाही राहत आहेत. आज त्याला अस्वस्थ परत की हे झालं नाही, ते नव्हतं, हे चटणीत नव्हती, ते आमकंच नव्हतं, हेच राहिले, तेच राहिले. पान ते भरवतात, तसं काही नाही. खरं म्हणजे गरजा काय आहेत हे बघून त्यात काय असेल ते अवश्य करावं. पण जे काही खाऊन झालं असेल त्याच्यावर सुखी असणं हा मनाचा आहे भाग ना. पोटाचा भाग आहे तो त्याचा झाला, पण मनाचा भाग नाही झाला ते सुखी नाही होत. पोट कुठे काय म्हणतं आपल्याला, काय पोटातून काय आरडाओरडा ऐकू आला, काही नाही. मनाचा आरडाओरडा चालू असतो. एवढं सगळं खाल्लं पण काय मनासारखं झालं. ठीक ते होऊ नये एवढं शिकावं. खाऊन सुखी असावे, कष्ट न देई कोणाचे, हे यातलं हार्ट आहे सगळं. तेव्हा ह्या संबंध जी काही ओवी आहे ती सगळी ओवी अभ्यासण्यासारखीच आहे, पण तरीसुद्धा कष्ट न देई कोणाचं. लहान मुलांना सांभाळलं जातं तर तो स्वधर्म आहे, कर्तव्यच आहे. आईचं असेल, मुलाचं असेल, कर्तव्य आहे. मूल रांगल्यानंतर त्यावेळेला आपलं लक्ष असतं, काही ओढीत नाही ना, पदार्थ पाडीत नाही ना, अमकं नाही ना, तमकं नाही ना, लक्षात. मोठं होऊन पायावर उभं राहिलं तरीसुद्धा बोट धरून आपण त्याला चालवून शिकवतो. आता ते चालायला शिकलं, ते पळायला शिकलं, हे सगळं झाल्यानंतर पुन्हा बोट धरायला जाऊन एवढं तिथलं. तेव्हा ते जे आहे की पुढे अडचण येते ती त्यातून येते की तिथे एकदा बोट धरायची सवय तिथेसुद्धा जर लागली तर ती पुढंपर्यंत तशीच राहणार. कारण त्याला ती सवय असते की त्यांनीच वाढायचं, मगच हे जेवणार, त्यांनी सांगितलं तर हे करणार, त्यांनी स्वतः काही नाही. त्यांनी कधी बाजारात गेलेलं, किती मुलांच्या काळामध्ये ती मंडईला जाऊन आले आहेत आणि त्यात माहेर आहेत असं कोणी. एक समजा एक कॉलेजपर्यंतचा ग्रुप मी अगदी काय 10वीपर्यंत म्हणत नाही, पण निदान कॉलेजपर्यंत ती गेली आणि मंडई घेऊन त्यामध्ये जे काही आईवडील आणू शकतात त्याच्यापेक्षा हे चांगलं आणू शकतात, लवकर आणू शकतात, कमी खर्चात आणू शकतात. असं जर समजा ग्रॅज्युएशनपूर्वी जरी करून दाखवलं तरी खूप झालं. मी पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं काय बोलत नाही, निदान एवढं करता आलं तर ह्याला म्हणायचं की त्याला स्वतःला तो पण एक संस्काराचा जे आपला चालला आहे तो याचा भाग चालला आहे. वातावरण काय असावं त्याच्यातला कष्ट न देई कोणासी, की त्याला जे आणण्यासारखं आहे, त्याला जे करण्यासारखं आहे ते त्याला करू देत. ही भूमिका शेवटी कोणाला तरी मोठ्यानंच घ्यावी लागेल, त्याला स्वतःला घ्यावी लागेल. पण जेव्हा ते हे कळेल तेव्हा हजर असेल तर तो म्हणेल त्यात लिहिलेलं आहे कष्ट न देई कोणासी, माझ्यापासून कोणाला कष्ट होऊ नये. तात्यासाहेबांच्या मागे त्या मच्छरदाणी त्या बाळ हे होते केतकर त्यांचं सांगितलं होतं, तसं ती मुक्कामाच्या वेळेला त्यांना मच्छरदाणी दिली. त्यातसुद्धा ते म्हणजे ती केवळ इतके बाजूला परिस्थितीच अशी होती आणि ते अत्यंत साधारण, जिथे ते मागणारे नाहीत हे लोकांना माहिती आहे, पण ह्यांना त्रास होईल, यांच्या मग रात्री 12 वाजले तरी यांच्या मागची माणसं संपत नाहीत, म्हणून त्यांना त्या उतरायच्या जागी मच्छरदाणी ठेवली. ती मच्छरदाणी मोठे ते होते, त्यांना काही लागलं सवरलं तर कोण येणार, तिथे जवळपास कोणी नाही आहे. ती बाजूची मंडळी इतर ठिकाणी आपापल्या कुठे जमेल तिथे झोपलेत, हे सगळं झालं आहे. म्हणून त्यांना त्या बाळाला सांगितलं होतं की बाबा तू यांच्या शेजारी मच्छरदाणी झोपते, म्हणजे झोप तू इथे. मोठी मच्छरदाणी तो कडेला झोपला. आता तो मुलगा 10-15 वर्षाचा मुलगा आहे, त्याला रात्र झाली, 12 वाजले, यांची माणसं येऊन हे केव्हा बाजूला बसले आणि त्याने बघितलं तर त्यावेळेला त्याला झोप लागली. त्याच्याबरोबर तो चुळबुळ त्याची सुरू आहे म्हटल्यानंतर ह्याने विचार केला क्षणभर आणि तात्या पांघरून घेऊन झोपले.
ते झोपली भेटल्यावर तो झोपला आणि त्याला सांगून ठेवलं होतं याने काय लागलं, हाक मारली, काय झालं, वय आहे झालेलं तर आत्ता त्यांचं वय झालेलं. त्यामुळे ह्या वयानुसार त्यांना लागली मदत तर तू कर, म्हणून हा मुलगा मदतीला बरोबर झोपायला ठेवलेला होता. तर त्याला लागली मदत तर तू कर. पण त्याला झोप आवरेना. ते त्याच्याबरोबर पांघरून घेतलं, त्याला पांघरून घेतलं, झोपले. आणि नंतर मध्येच 3-3:30ला त्याला एकदम जाग आली. तर बघितलं तर हे पांघरून गुंडाळून जप करीत बसलेले. कष्ट न देई कोणासे, जी कुठल्या टोकापर्यंत लोकांनी त्याचे आचरणं केलेली आहेत हे लक्षात आलं तर काय होईल. मग नंतर त्यांना विचारलं त्याने सकाळी, तुम्ही रात्री जप करत बसलेले होता, 3 वाजता मला जाग आली, तर तुम्ही आधीच का नाही जप करत बसले. ते म्हणले, मी जर जप करत बसलो असतो तर तुला झोपता आलं नसतं, तेव्हा तुला झोपता यावं म्हणून मी तुझ्याबरोबर झोपलो. ते झोपल्यानंतर तू झोपलास, तू झोपल्याबरोबर माझ्या कामाला, मला जप संपवल्याशिवाय झोपण्याची परवानगी नाही आहे महाराजांची. आता हे मला परवानगी नाही, तुला जागायचं तर जाग, नाही तर असलं हे हे नाही. यात हे आहे की त्याचा अंतःकरणी आहे, त्यालाही सांभाळायचं आहे. आणि माझ्यापासून म्हणजे माझा एक नियम आहे, वास्तविक जप करण्याशिवाय झोपायचं नाही, हा महाराजांनी दिलेला सात्विक आदेश आहे. पण सात्विक आदेश पाळताना सुद्धा त्यात दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळता येतं. कष्ट न देई कोणासी म्हणजे किती, त्या मुलाला सुद्धा कष्ट होता कामा नयेत, याच्यासाठी त्याच्याबरोबर शांतपणे पडून राहावं. तर आपण तर जागेचा जप तर चालूच आहे, मग उठून पुन्हा बसून तो करावा लागेल. ते शाल पांघरून बसत तर तसं ते शाल पांघरून जपाला बसायचं. म्हणजे कष्ट न देई कोणासी किंवा ह्यात कष्ट न देई कोणासीमध्ये अहंकार नाही आहे बसलेला, कर्तव्य स्वतः करावं स्वतःचं असं याचा अभ्यास आहे. तर जेवणखाणात असेल, शिक्षणात असेल, अभ्यास घ्यावा लागतो. 10वी झाली तरी घ्यावा लागतो. मग ते 10 वर्ष काय केलं नाही का, म्हणजे त्याला हे काही मिळालं नाही का असं की आपण स्वतः करायचा असतो किंवा काय का नाही. 10वी झाला तरी त्यावेळेला सुद्धा अजून अभ्यास घ्यावा. 10वी म्हणजे आज लहानसहान गोष्ट नाही हो. 15 वर्षी माणसं पूर्वीच्या, आता हे बालकामगारांना अमकं तमकं निघालं म्हणून, नाही तर कधीच कष्टाला तो हाताशी आला की त्याला रानात घेऊन जात होते. त्याच्या पेशात त्याचं काम करीत होती. 10-12 वर्षाची मुलं घरी काय सुतारकाम आहे हे आहे सगळं त्यांना आलेलं असायचं. काय वडील नसले तरी तो वेळ त्याची निभावून नेत असे, एवढं काम त्याला येत असे. हे घरात जे आहे ते त्याला येतं आहे आणि तो स्वतः ते करू शकतो. इतपत कौशल्य इतक्या लहान वयात 10-12 वर्षाच्या वयात त्यांना दिलं जात होतं. तर हे आणि हे बरोबरच आहे. तर या दृष्टीनं अजून तो अभ्यास आहे, तो त्याचा आहे, त्याचा माझा काही संबंध नाही. मला त्याच्यासाठी तो पुन्हा वाचावा लागतो, कारण माझ्या काय आयुष्यात तो धडा नव्हता. मग तो आपण वाचायचा, अभ्यास करायचा, खुणा करायच्या, त्याचं उत्तर इथं आहे म्हणायचं, मग त्यांनी ते बसायचं, ते कुठून कुठं आहे ते पाठ करायचं, आपण त्याच्यासाठी दिवे लावून बाजूला बसायचं, आपल्याला झोप येते म्हणून कॉफी करायची. त्याला सांभाळण्याचे सुद्धा प्रकार आहेत ना शेवटी. त्याला स्वावलंबी होऊ दे. काय त्याच्यात 2 मार्क कमी पडले तर आपण करू शकलो नाही म्हणून पडले, म्हणू देत. ते सुद्धा पुन्हा असं म्हणेल, तू नीट अभ्यास घेतला नाहीस, हे असं होतं. मग पुढं नंतर काय काय होत जातं ते आपल्याला शेवटपर्यंत माहिती आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही. पण एकूणच हा अहंकार नाही. कपडा लत्ता आहे, हे आहे, त्याची त्याला घडी करून ठेवू देत, त्याचं त्याला सांभाळू देत, त्याचं त्याला धुवायला टाकू देत, त्याचं त्याला इस्त्री करून आणू देत. नको, तू कशाला, तुझ्या मागं इतक्या गोष्टी मी करतो, मग कर. मग ते पुढे मग किती वर्ष करावं लागतं ते आपल्याला माहिती शेवटपर्यंत. माझा शर्ट कुठे आहे, माझी पॅन्ट ती हवा विचारायचं. हे ह्याचं कारण की मूळ हे काम त्यावेळेला झालं नाही. आणि कष्ट न देई कोणाशी कोणत्याही प्रकारे. एवढं एक आहे की हे मी खरोखरच बघितलेली गोष्ट म्हणून सांगतो. आमच्याकडे उतरलेले एक ग्रस्त होते, म्हणजे ग्रस्त म्हणण्यापेक्षा आता ते ग्रस्तच म्हणणं भाग आहे, पण लग्न नाही झालं या अर्थाने ग्रस्त नाही म्हणायचे. तर आई आणि मुलगा जे होते ते ह्याच्या कामाच्या निमित्ताने आले, त्यांचे काही प्रश्नोत्तरं झाली, मुक्काम केला, ओळखीनं आले होते, सकाळी उठून जायचे होते. तर सकाळी उठून त्यांच्या तो मुलगा आंघोळीला गेला. तर आई बाहेर उभे राहून त्याला सांगत होती, मग मी आपल्याला बोललो होतो की आई बाहेर उभी, ती त्याला आज सांगते पाणी कढत आहे, विसण घाल नीट नाहीतर भाजेल. मुलाचं वय किती, 35. आता हे जर 35ला म्हटलं, त्याला जर कढत पाण्याचं घालायचं कळत नसेल, विसर्जन घालायचं कळत नसेल, तर आईची सुद्धा 34 वर्ष वायाच गेली असं म्हणायला पाहिजे तिनं, नाही का. जे काय आहे म्हणजे कष्ट ना, असं कष्ट न देई कोणाचं घालतो ना, त्याला कळेल ना, भाजल्यावर तरी कळेल ना. आणि असं काय फारसं भाजणार आहे, बूट घातलं तरी माणसाला कळू शकतं, एवढं युवा किती गरम आहे, थोडंसं घालतोच ना मनुष्य. म्हणजे व्यवहारात सगळे नाही का करत, मग अजूनपर्यंत त्याला नाही कळलं, नाही त्याच्या लक्षात आलं नाही तर त्याला त्रास, त्याला एखाद दिवस त्रास झाल्याशिवाय हे कळणार नाही ना. त्याला जर असंच्या असंच मिळालं
तर बाहेरून त्यांना बाथरूम म्हणून सांगावं लागलं. हे ऐकल्यानंतर मी हात जोडले, म्हणलं खरं काय सांभाळावं, म्हणजे कसं सांभाळावं किंवा कसं सांभाळू नये हे सुद्धा भगवंत आपल्याला शिकवतो, बाकी काय नाही. तेव्हा हे जर असं जे काय वातावरण आहे, या वातावरणात त्यांच्या मगाशी जो पंथाचं सांगितलं, परी एकनिष्ठ वैष्णव विठ्ठलचरणी दृढभाव, देहाची ज्या नसे किव वारी पुढे, ऐसा काळ बहुत गेला विठ्ठला कळवळा आला, भक्तिप्रेमे पाझरला धाव घे. हे परंपरेत भक्तीचं केवढं वळण लागलेलं आहे. आता एकदा भक्ती आली की नाही, की बाकीच्या गोष्टीचं माणसाचं त्या सगळ्या आपोआप होतात. त्याचं महत्त्व तरी कमी होतं, नाही तर सहजपणे त्या केल्या जातात. हे मूळ भक्ती लागते त्याला. त्याचं लक्ष दुसरं काहीतरी महत्त्वाचं जे शाश्वत आहे त्याच्याकडे असलं की अशाश्वताचं त्याचं काम होऊन जातं. असेल नसेल मीठ समजा तो घालून घेईल, नसेल तर आळणी खेळ काय फरक पडत नाही आहे, चालू शकतं. हे जे चालू शकतं त्याला, कारण मला हे जेवण झालं की मला जपाला जायचं आहे हा त्याच्या डोक्यात असेल तर हे होईल, नाही तर तो तिथेच थांबेल. असं प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीत तो थांबू शकतो. हेच प्रपंचात सामर्थ्य आहे. पण त्यांच्या भक्तीचं सामर्थ्य काय आहे की विठ्ठलचरणी दृढभाव, म्हणून ऐसा काळ बहुत गेला विठ्ठला कळवळा आला. तेव्हा भगवंताला कळवळा येईल एवढी भक्ती मला करावी लागेल, की जेव्हा त्याला कळवळा येईल. आणि महत्त्व आपल्यास त्यांनी काय म्हटले ते पण लिहिलेले आहे की तव देह जीर्ण झाला परी भक्तिभाव वाढला, वारी करिता भागाला बहुत दिससे, तरी आता ऐसे न सोसावे तू कष्टता मी दुखवे. येऊ दे काहीतरी भक्तीची अशी अवस्था. स्वतः ज्याने दुसऱ्याला कष्ट दिलेले नाही त्याला जर कष्ट झाला तर दुसऱ्याला कष्ट होतात, पण जो दुसऱ्याला कष्ट देऊनच वावरला आहे त्याला कष्ट झालं तर कोणाला काही वाटत नाही. किती फरक आहे. एकच मगाचा मुद्दा आहे, पण त्याचा ह्याच्याशी संबंध कसा आहे ते बघावं. की तव देह जीर्ण झाला परी भक्तिभाव वाढला, वारी करिता भागला बहुत दिससी, तरी आता ऐसे न सोसावे तू कष्टता मी दुखवे, आज्ञापितो ते ऐकावे एकचित्ते, तुझी ए भक्ती भुलोनी आलो असे तव सदनी, विठ्ठल रखुमाई मूर्ती दोन्ही विहिरी माझी असती. काढ. एवढं सुद्धा शक्य आहे की जे विहिरीत व्यक्त होऊ शकतं किंवा असेल पूर्वीचंच तर समजू शकतं. एवढीसुद्धा भगवंताची यंत्रणा आहे. आणि ही फार जुनी नाही, आत्ता 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर आपल्याला हे कळू शकतं की हे कर तुझी भक्ती भुलोनी आलो असे तव सदनी. आपण नेहमी देवाला जातो नाही का, तर एवढं देवाला जात असावं, केवढ्या मनापासून जात असावं की देवाला एक दिवशी वाट तू नाही आलास तरी चालेल, मी आहे येतो असं देवाला वाटावं. इथपर्यंत ही भक्ती गाठावी. मग पुढे जे काय होतं त्याचं वर्णन दिलं ते पुढे आपण नंतर पुढच्या वेळेला बघूया. त्या पोटी जो भक्तीचा वृक्ष वाढला त्याचं वर्णन आहे. भक्तीचा जो वृक्ष वाढला तो स्वतः ऊन सोसून सावली द्यायला समर्थ झाला. आणि सावली देण्यात नुसता समर्थ नाही तर विस्तार एवढा झाला की कितीही तळी विसावले तरी त्यांना कधी त्रास झाला. हे जे आहे इथपर्यंत का गेली भक्ती, तर ती इथून एवढी आहे. तर तशी निदान आपल्यापुरती आपण करावी. पुढे काय त्याचं व्हायचं आहे ते भगवंत बघेलच, त्याला त्याची काळजी आहे. तर मला भक्तीचं एवढं प्रेम लागावं आणि ते लागावं आणि लागो अशी प्रार्थना करू आणि थांबू. दसऱ्याला हेच सीमोल्लंघन असावं मला वाटतं. आपल्या देहाच्या सीमा उल्लंघून जाणं हे खरं सीमोल्लंघन. तर त्याच्या देहबुद्धीच्या सीमा आहेत त्या उल्लंघाव्या हे खरं सीमोल्लंघन. मनाच्या सीमा ज्या बांधून ठेवणाऱ्या ज्या अर्थाने माणसाला प्रापंचिक मन आहे तर त्याच्या सीमा ओलांडणं हे सीमोल्लंघन. तर अशा अर्थाने ते आपल्यासमोर असावं. आणि त्यासाठी शक्तीचीच उपासना करावी लागते, म्हणून आधी शक्तीची उपासना आहे मग सीमोल्लंघन आहे. म्हणजे जसं घरी आपल्याला कानावर घातल्याशिवाय बाहेर जाता येत नाही, बरोबर आहे ना, तसंच आहे म्हणा साध्या भाषेत. पण तसं शक्तीची उपासना आधी सांगितली आहे आणि मग त्या शक्तीच्या जोरावरच हे काम करता येईल. का तीच फक्त त्याला भगवंताकडे जायला परवानगी देऊ शकते असं लक्षात ठेवू. असं आपण देवा तुझे मनोगत उंटो माझे अंतरात इथं गेल्या वेळेला होतो. कृपाळू हरिहरा यावे आपुल्या या घरा, कृपाळू हरिहरा यावे आपुल्या या घरा, यावे आपुल्या या घरा, यावे आपुल्या या घरा. तुम्ही उदार हस्ते दिले
उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले 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 नवती भाग्याची कल्पना नवती भाग्याची कल्पना कृपेच्या कधी न केले मनना 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 गुरुकृपे सावध केले गुरुकृपे सावध केले पायी देवाच्या घातले गुरुकृपे सावध केले पायी देवाच्या घातले 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 नाम जागण्या हृदयात नाम जागण्या हृदयात आता व्हावे क्षमावंत नाम जागण्या हृदयात आता व्हावे क्षमावंत 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 दीन म्हणे हरिहर आला दीन म्हणे हरिहर आला भाग्य पार नाही उरला दीन म्हणे हरिहर आला भाग्यनार नाही उरला भाग्य पार नाही उरला भाग्य पार नाही उरला दीन म्हणे हरिहर आला भाग्य पार नाही उरला भाग्य पार नाही उरला भाग्य पार नाही उरला सद्गुरुनाथ महाराज जानकी वनस्मरण जय जय राम